राज्य चौकटीतलं राज्य चौकटीतलं राज्य. काय ग मला काही सांगायचंय. बोलत राहा, ऐकतोय मी. हे बघा, थांब ग थोडा वेळ. मी नेहमी बाजूने दुकानात काय होतं? मुन्नो नाही, मी तिथे उभे राहिले तर मला काहीच दिसत नाही. हे घ्या, काय माझं प्रगती पुस्तक. छान आहे. बघायला सांगते मी. या सामायिक 5वा नंबर आलाय माझा. घ्या. हा मस्त गुड. हे काय आहे? तुम्ही माझं प्रगती पुस्तक पाहिलंच नाही. अगं नाही कसं पाहिलं ना, छान पहिला नंबर यायला हवा. उगाच नाही पहिला नंबर. त्यासाठी शिकवणी हवी. अगं मग तू घे ना शिकवणी. नको, मम्मी वैतागेल माझ्यावर. का काय मी एवढी शिकवते ते पुरत नाही. मग बरोबर आहे तिचं. काय बरोबर आहे? आमच्या वर्गातला 10वा नंबर येणारा सुद्धा मुलगा शिकवणी घेतो. माहितीये? अगं तिच्या आई बाबांकडे भरपूर पैसा असणार. तुमच्याकडे नाही आहे? माझ्याकडे हा. बरं मला सांग, तुला कुठल्या शिकवणीला जायचंय? मी देईन पैसे. बघा मग, आज मी माझ्या फ्रेंडला विचारून येईन. हा ठीक आहे चालेल. आणि पप्पा, दिवाळी जवळ येते. मला तुमच्याकडून फटाके हवेत. टाकी कधी आणणार ते सांगा. कधी बरं आणू? लवकर. परवा चालेल. सकाळी. मला आपटी बाळ, फुलभाज्या, पाऊस आणि पान सुद्धा हवे. भिंगऱ्या सुद्धा. बापरे, एवढं सगळं? हवं मला. बरं ठीक आहे. विसरू नका. अगं नाही ग, आले. मम्मी. हे काय मम्मी? किती उशीर? अगं ऑफिस मध्ये काम होतं. ओव्हर टाइम होता. ओव्हरटाईम? ओव्हरटाईम म्हणजे काय ग? अगं ओव्हर टाइम म्हणजे तू ना, थांब, मी पप्पांना विचारते. पप्पा, ओव्हरटाईम म्हणजे काय? हा? ओव्हर टाइम म्हणजे सोपं आहे, एकदम सोपं. ऑफिसातलं नियमित काम संपल्यानंतर ऑफिसात मारतात ती मज्जा. म्हणून चल फ्रेश होऊन घे आणि अभ्यासाला बस. दादा, अभ्यासाला सुरुवात कर. रोजचा पोर्शन रोज पूर्ण करत जा, नाहीतर तुला सुद्धा अभ्यासाचा ओव्हर टाइम करावा लागेल. खाल्लेस का काही? नाही, का? भूक नव्हती. उपाशी राहणार आहेस? काय विचारते मी? स्वभावानं ती बापाच्या वळणावर गेली. बघ कशी मनातलं बोलते. माझीच मुलगी ती, माझ्याच वळणावर जाणार. ओव्हर टाइम करते, ओव्हर टाइम, रोज ओव्हर टाइम. मुन्नू, मी बाहेर जातोय. मला कुणी भेटायला आलं ना तर सांग मी गोडाऊनला आहे. पप्पा, ते विसरू नका. अगं काय? मी मगाशी सांगितलेलं ते. अगं कशाबद्दल? ओ, ते माझे भिंगरी. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. विसरू नका. अगं नाही ग, आणतो मी. चल येतो मी. बाय. टाटा. इकडे ये, कशाला? इकडे ये म्हणते ना. पप्पांबरोबर कसलं शांत सांग. जरा. मला पप्पांना हात दाखवायचे. पप्पा. टाटा. इकडे मम्मी, हात ये, जास्त शहाणी झालीस. हा? शहाणी झालीस तू? शहाणी झालीस? हा? आगाऊपणा वाढत चाललाय तुझा मुन्नू. तुझा पप्पा तुला बोलायला शिकवतो काय? मग जा अभ्यास सुद्धा त्याच्याकडनं शिकून घे. येऊ नकोस माझ्याकडे. नाही येणार. मुन्नू, मी पप्पांशी बोलले की तू जलतेस कशाला? काय म्हणालीस?
ती चौपाटीवर जा आणि नापास होईल. ह मला सांग, आज तुझं प्रगती पुस्तक मिळायचं होतं ना? हो मिळालं? हो दाखवता येत नाही? मी दाखवणारच होते पण बघू. ही ही प्रगती पुस्तक ठेवायची जागा आहे? दे. 5वा नंबर आलाय माझा. बघते मी. मला ते मला वाचता येतं. हे काय, गणितात एवढे मार्क कमी कसे मिळाले? 2 गणिते चुकली होती माझी. अगं मग पेपर सोडवून आलीस का? पेपर चांगला सोडवला असं खोटं का सांगितलंस? तू बडबडशील म्हणून. अच्छा, मी बडबडे म्हणून. मग आता काय करू? तुझी पूजा करू? जा जा, पप्पांबरोबर चौपाटीला जा आणि घेऊन ये गणिताचे मार्क्स. चकाटा पिटायला हव्यात. पहिल्या परीक्षेत 60 आणि आता 40. चांगले, म्हणजे 20 मार्क कमी. कुठे गेले हे 20 मार्क? आईस्क्रीम खायला? काय विचारते मी? मला सांग, शाळेत आल्याबरोबर कोण अभ्यास केलास? आता आले मी. किती वाजता? वेळ लागत नाही. मी शाळेतून आले, पप्पांना माझे प्रगती पुस्तक दाखवले, तेवढ्यात तू आला. म्हणजे पप्पांशी तुझं काहीच बोलणं झालं नाही? खोटं बोलायचं नाही हा मुन्नू. झालं. काय? मी पप्पांना म्हणाले की मला शिकवण यावी. ते देतो म्हणाले. पुढं मी त्यांच्याकडे फटाके मागितले. काय मागितलीस? फटाके का मागितलेस फटाके? ते आणतो म्हणाले. आणतो म्हणाली. तुला सांगितलं होतं ना, बजावलं होतं ना, त्यांच्याकडे काही मागायचं नाही, माझ्याकडे मागायचं बोलले होते ना. तू ना आयुष्य ऐकणार नाहीयेस. तुला ना काय चुकले? मी सांगितलं होतं की नाही तुला, पप्पांकडे काही मागायचं नाही. बोलले होते ना, बोलले होते की नाही? का मागितलेस फटाके? मागशील परत? फटाके अभ्यास करणार आहेस? फटाके अभ्यास करणार आहेस? जा तिकडे जा, ओनली हो अंगठे पकड. अंगठे पकड म्हटल्यावर पकडायचे. चल चल जा. कविता म्हण. कुठली म्हणू? म्हण कुठली पण. इंग्रजी की मराठी? ही म्हण. राखो एक चीज जगाला प्रेमान पावे. लकी जैना तिपतीचा, लकी जैना मदगलिता. बापाच्या नादी लागून वाह्यात होत चालली. मला विचारते बापाचे प्रश्न. उशिरा काय येतेस? ओव्हर टाइम म्हणजे काय? त्याने नाही स्वतःच्या मनात संशय भरून ठेवला, आता तुझ्याही करतोय. अगं मी हे एवढं सगळं करते ते कुणासाठी? हा, कुणासाठी? तुझ्यासाठीच ना. ती घेऊन जाणार आहे मी वर. गप्प बसले, तुझा ती व्हायला लागले. आवाज मोठा ठेव, मला कविता ऐकू येऊ दे. दया जाऊन उठवावे, जगाला प्रेमान पावे. जगांना पुन्हा जगती, जगाचे अंतरी रडती. दया जाऊन उठवावे, जगाला प्रेमान पावे. काय मुंदराणी? ए मम्मीला सांगून ठेवा, चिडवू नकोस म्हणून. जर मी सरळ झाले ना, मग ओरडायचं नाही. बरं निमित्त घेऊ नकोस. ती कशी चिडवते ते दिसत नाही तुला? तू सुरू कर, तू आज जग. राखो एक चीज जगाला प्रेमान पावे. काय सांगू? कविता बंद झाली मुन्नू. जगीचे नरतिपतीत, जगीचे दीनपद दलित. ए मम्मी माझी कंबर दुखते ग. दुखू दे हा, नंतर जाऊ आपण डॉक्टरकडे. मम्मी प्लीज. नंतर जाऊ म्हटलं ना. मम्मी. मुन्नू बाई फक्त एकदा सोडा ना पुरीला. तू तिला पाठीशी घालू नकोस ना मीरा. बाई फक्त एकदा.
तू तिचा अभ्यास करून घ्यायची जबाबदारी घेतेस. फक्त हो की नाही एवढंच बोलायचं. मी हो. ठीक आहे, राहा ग, उभी राहा. थँक्यू मीरा. बघ, बापाचा हा सुद्धा गुण कसा हिच्यात भिनलाय ना तो बघ. उभी राहा. कुठे निघाली आतमध्ये? कालच्या 6 महिन्यात महाराणींचा कितवा नंबर आलाय माहितीये? 5वा. गेल्या वार्षिक मध्ये 3रा, या सामायिक 5वा, म्हणजे येत्या वार्षिक मध्ये 8वा. तिला विचार, शाळेतून आल्याबरोबर अभ्यासाला बसणार? बसे. गप्पा मारायच्या नाही हो. आणि पप्पांजवळ परत काही मागायचं नाही, समजलं? हो. एकदा सोडलंय तुला, पुन्हा अशी चूक करायची नाही. चल जा, तोंडवणे अभ्यासाला बस. मीरा, तिला 4 बिस्किट दे. नकोय मला. मुन्नो, मी अभ्यास करणार आहे म्हणून म्हटलंय नकोय मला. थोडं अभ्यास करायचा नाहीये, तोंड धुजा. अगं, काय काय आणलंस? लाल मठ, चवळीच्या शेंगा, पालक आणलं. प्लीज आणलं. हे काय? कपड्याला काय कोण पुसतेस? घरात टॉवेल नाहीये? तू माझ्या मागे मागे का ते लागतेस? तेवढा राग येतो ना नाकावर, मग तेवढ्या रागाने जरा अभ्यास करत जा, तुझंच भलं होईल. काय मुंदुराणी, बोलू नकोस माझ्याबरोबर. का गं? मी अभ्यास करणार आहे. अरे वा, कर ह कर, अभ्यास कर. नको बोलूस. अगं पण तू जा ग बाई, माझ्या मागून कट्टर करू नको. जा, सांगून ठेवते. नाहीतर काय करशील कळेलच तुला. मुन्नू, जरा जास्तच बोलायला लागली असा. मगाशी तुला तुझ्या मम्मीने ओढवा ठेवलं होतं ना, ते तसंच ठेवायला होतं. चुकलंच माझं. कुणी सांगितलं होतं सांगायला? तेच तर चुकलं माझं. आता पुन्हा मम्मीने कधी तुला ओढवा ठेवलं ना, तर चांगली थोडंच मोडते तुझी. मग मला हाका मारतायस ना, तरी येणार नाही भाऊ. हाका मारी तेव्हा ना ओळखलं ग तिला मी तुला. पण तुम्ही दोघा पक्क्या शाण्या. मम्मी एक पप्पाच्या नावानं मोठं मोठं बसणारी आणि तू तिची मदत करणारी चमचा. मुन्नू, मी बाईंना सांगेन तुम्हाला चमचा म्हणतेस म्हणून. तर सांगता घाबरत नाही तिला आणि तुला. पण तुम्ही दोघं माझ्या पप्पांच्या मागे लागलाय माहिती मला. ते बिचारे एकटे असतात. बिचारे? अगं बाई, कोण? तुझे पप्पा आहेतच मुली. हो ग बाई हो, तुझे पप्पा खूपच बिचारे आहेत हा. खरंच, रोज बिचारे एकटेच असतात. हे बरं आहे बाबा तुझं. आम्ही दोघी तुला शाळेत तेवढं दिसतं, पण तुझ्या पप्पांचा शाळेपणा दिसत नाही वाटतं तुला. आता घरी आले ना की विचारते ना, कोण हो पप्पा? तुम्ही इतके साधे कसे हो बिचारे? आला दिवस बाईला संशय घेण्यात जातो आणि स्वतः मात्र पोरींबरोबर फिरतात तर चालतं. खोटं सांगू नको हा. मी कशाला खोटं सांगू? आता तुझे पप्पा घरी आलेत ना की विचारते ना, नाटकातल्या पोरींबरोबर बाहेर फिरायला जातात की नाही ते. तेव्हा तुझ्या मम्मीने त्यांच्यावर संशय घेतला तर चालेल काय? बघा मी विचारेन. हो हो विचार ना. पप्पा बरं झालं पप्पा तुम्ही आलात. काय झालं काय? ही मीरा ना. काय नाही सर. अरे काय झालं काय? काही नाही, आलेच मी. मुन्नू, मला शोधायला कोणी आलं होतं का ग? नाही, कुणीच नाही.
जायचंय. मग लवकर कशाला? घरी येसेल अजून 1.5 तास आहे. म्हटलं घरी जाऊन काहीतरी वाचत बसूया म्हणून आलो. पप्पा तुमच्या नात्यात मुली असतात? हो. तुम्ही त्यांच्याबरोबर फिरायला जाता? मुन्नो मीरा सांगत होती मला. काय सांगत होती? तुम्ही नाटकातल्या मुलींबरोबर फिरायला जाता. मीरा, मम्मीवर संशय घेता. मीरा. पप्पा तिला ओरडू नका. मीरा, मुन्नूला काय सांगितलंस? ते मी ते आपलं- मी नाटकातल्या मुलींबरोबर फिरायला जातो. तुला कोणी सांगितलं? ते साहेब मला बाईंनी सांगितलं. बाईंनी सांगितलं. बाईंनी सांगितलं म्हणून तू बोललीस? हा? काय ग? बाईंनी सांगितलं म्हणून तू बोललीस? अगं तुझ्या बाईसारखे संबंध नाहीत माझ्या मुलींशी. कसले संबंध आहेत विचार कर त्याला. कसले संबंध आहेत? शुद्ध मैत्रीचे. वा. शुद्ध मैत्री. एखाद्या पोरीच्या कमरेत हात घालून तिला चौपाटीवर नेणं, दुसऱ्या पोरीला घेऊन फॅमिली रूम मध्ये जाणं, हे संबंध शुद्ध मैत्रीचे. Shut up! का का पोचायला लागलं? मीरानं एवढं सांगितलं तर अख्खं घर डोक्यात घेतलंस तू. आणि तू रे त्या पोरीला माझ्याबद्दल नाही ते सांगून भडकवतोस, तेव्हा काय करतोस? समाजसेवा. तेव्हा त्या पोरीचं वय लक्षात येत नाही तुझ्या? काही नाही, माझ्या मनात संशय दिसलेला असला की प्रत्येक गोष्टीत संशय दिसतो. आणि मीराचा या घराशी काय संबंध हे तू विचारतोयस? तू मला सांग, तुझा काय संबंध आहे या घराशी? बघ, मला एवढंच सांगायचं आहे की मुन्नूला माझ्याबद्दल कुणीही काही सांगायचं नाही. काय करशील? काय करशील? बोलणार नाही, करूनच दाखवेल. धमकी? धमकी देतोयस मला? धमकी? अरे जा ना, आधी स्वतःच्या घरात राहायला शिक. बाई बाई अहो, हा हा काय करणार आहे माझा? काय करणार आहे? काही नाही, काही होणार नाही ह्याच्यातून. शून्य. हा माणूस ना आयुष्यभर नुसती शून्य गोळा करत बसेल. बाई खरं तर माझं चुकलं. काही नाही चुकलं तुझं. काय चुकलं? हा मी असं बोलायला नको. चांगलं केलंस, चांगलं केलंस बोललीस ते. कधी ना कधीतरी मी त्याला बोलणारच होते. आज तू बोललीस. माझं ना डोकं हलकं झालंय, हलकं. नो तू ये काय पुढे अशी? बाई, काय समजतेस? काय तू स्वतःला काय समजतेस आणि काय चालवलंयस? काय चालवलंयस तू? मी काय केलं? काय केलं? काय केलं नाहीयेस ग, पण एक दिवस ना काहीतरी करून ठेवशील. मोठी समस्या. आणि त्याच्यामध्ये ना आम्ही फरकले जाऊ. भरोसा नाहीये तुझा. शाळेत जातेस ना? जातेस ना शाळेत? शिकतेस ना? अक्कल नाहीये तुला कुठे काय बोलायचं ते? नाही अक्का. नो! माझ्याकडे आहेस? बाई, बाप कसं? तू बाई, तू काय ना मला जास्त? तू गप्प बस. तुझ्यामुळे शेपारली आहे. माझ्याकडे राहतेस. माझ्याकडे बाई, माझ्याकडे राहतेस. तुला ना आता मी हॉस्टेललाच पाठवते. नाही राहायचंयस तू माझ्या जवळ. जायचं हॉस्टेलला. नाही, तुला हॉस्टेललाच पाठवते. मी घरावर अभ्यास करेन. पप्पाकडे काही नाही मागणार. नको ना हॉस्टेलमध्ये पाठवू. नको ना. मी घरावर अभ्यास करीन. नको ना हॉस्टेलमध्ये पाठवू. मम्मी नको ना. हॉस्टेलमध्ये पाठवू. मी घरावर अभ्यास करीन. नको ना.
हा बोल बोल. अरे उद्या रिहर्सल आहे प्रबोधन मध्ये. हो अरे मी येणार आहे. हो नक्की येणार आहे मी. आणि हे बघ मी ब्लॉकिंग करून देईन. ठीक आहे. हाँ और अरे हाँ राकेश को मैसेज देना वही आने के लिए. हो अरे याद से नाही रे त्याच्यासाठी सुद्धा एक रोल आहे. हा आठवणीनं. बाकी हो हो मजेत मजेत. हो चालेल चालेल नक्की. हा आल्यानंतर बोलूया रे आपण. आल्यानंतर बोलू. ठीक आहे चल बाय. हा विजूला हॅलो. हा विजू. अरे मी बोलतोय. हो तुला स्क्रिप्ट मिळाली ना. हो हो तो सीन पाठांतर करून घे. हो नक्की. अरे व्यवस्थित पाठांतर करून घे. मी 3-4 दिवसात येतो. हो हो आठवणीनं. हा चल बाय बाय. सात वाजले अजून या बाईचा पत्ता नाही. मुन्नू असताना कशी 6:30 पर्यंत यायची. आता काय मुंबई नाही. रान मोकळं. कधीही या काहीही करा. आज सुद्धा गेली असेल त्याच्या बरोबर फिरायला. बाय. मुद्दाम हात दाखवते. मला जळवायचा प्रयत्न करतेस. जळव ना. मी नाही जळायचा. वॉच करतोय नेहमी सारखा. याला काय वाटतं ही घाबरे. हिला लवकरात लवकर विचारावंच लागेल. नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल. आजच विचारलं तर येऊ दे चांगलं खडसावून विचारतो. कुठे गेली होतीस. कोण होता तुझ्या बरोबर. याला काय करायचंय. स्वतःच्या कर्मानं स्वतःचे अधिकार गमावून बसला. आता धुसमुसतोय आतल्या आत. थोबाड जास्त बोललीस तर अजून खाली आहे. ए शिवा अरे कोपऱ्यात थंडा सांग रे. खाल्लेलं पचू दे तरी. बघ कसा टोमणे मारतोय. प्रत्यक्षात विचारायची हिंमतच नाहीये. ए शिवा अरे काय करतोय. जा ना लवकर. बंद पडलं वाटतं खड्या. हॅलो ना. त्यापेक्षा आदळते. नखरे करते नखरे. काहीतरी विचारायचं असेल विचार. तू विचारच रे. बघ कशी सुनावते तुला. नाटक करते. आयुष्यात नाटकांशिवाय केलंच काय दुसरं. विचार. काय विचारावं हिला. कोणता प्रश्न आधी विचारावा.
मुन्नू पासून सुरुवात करावी. अजून निर्णय होत नाहीये. जाऊ दे. मीरा, मी म्हणजे मला असं विचारायचंय, तुझं हे असं उशिरा येणं नाही म्हणजे मुन्नू गेल्यापासून. माझा वैयक्तिक प्रश्न आहे तो. हो माहितीये ना, तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण कॉलनीतल्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ठीक नाहीये ते. प्रतिष्ठा कुणाची? तुझी का माझी? हा, आता माझी प्रतिष्ठा म्हणशील तर ती मला आहेच कुठे. हा, पण आता तुझ्या प्रतिष्ठेचा संबंध माझ्याशी जोडायचा झाला, आता आपले तेवढे जवळचे संबंध उरलेतच कुठे. मी आपल्या लग्नाची आठवण करून देऊ. विसरले मी. कुणाशी माझं लग्न झालं. मी सुद्धा विसरलोय मी सुद्धा. मुन्नूचा काय? तिला इथं आणायला हवं. सॉरी. तिला हॉस्पिटल मध्ये इथं आणायला हवं. सॉरी. ए मुन्नू तिथंच राहील. हे बघ. अरे मुन्नू तिथंच राहील. अरे राहू दे ना तिला तिथंच. आयुष्यभर तिला तिथंच ठेव. मला काय द्यायचं? अगं मुन्नूचं काय? तिच्या मनाचा विचार कर. अगं एखाद्या दिवशी पळून येईल तिथून. चला मगाशी चांगलं ठरवलं होतं. उशिरा येण्याबद्दल चांगलं खडसावून विचारेल. समोर आली. घाबरलो नाही. साला अभिमान आडवा आला. तिलाही अभिमान आणि मलाही. ही अभिमान असणारी माणसं मनाला कधीच सांगितलं. दिवसागणी आमच्यातला दुरावा मात्र वाढतच नाही. दोघांमधलं अंडरस्टँडिंग फार नाहीसं झालंय. खरं तर माझंच मी दिवसांचा हिशोब ठेवायला हवा. म्हणजे निदान त्यातल्या चांगल्या आठवणी सोबत वावरल्या असते. यायलाच उशीर का झाला? ऑफिस मध्ये काम निघालं असेल की घरच्यांनी थांबून घेतलं असेल. आता ना उभं राहून सुद्धा कंटाळा. चला श्रीधर पंत करंदीकर निघा घरी. हे का चाललास कुठे? घरी. घरी? 1 तास वाट पाहिली तुझी. सॉरी. 1 तास. सॉरी बाबा. 1 तास. सॉरी ना. सॉरी सॉरी सॉरी. अरे बाबांनी ना घरी थांबून दिलं होतं. का? अच्छा, प्रायव्हेट पडण्याचं काम होतं. नशीब तासाभरातच फंड संपवला म्हाताऱ्यानं. म्हातारा माझ्या बाबाला म्हातारा म्हणतोय का? अगं हो हो मस्करी केली. बरं निघूया. नाही. बस ना. हो, इथे बस इथे. बस. आता सांग काय? काय केलं 4 दिवस? मी हा तुझ्या आठवणीत घालवली. ना
तू काय केलं? मी हा? हा, चपला घेतल्या बाटाच्या. तू सुद्धा का? ए, चल निघूया ना. हो, निघूया. चल चल चल, चल. नंतर उशीर होईल आणि मला भूक पण लागेल. हो. आपण खाऊया काहीतरी. हा? चल. तुला माहितीये का हे येण्यासाठी आहे ना मी भावांना काय काय खोटं बोलले माहितीये. काय सांगितलंस काय? अरे खूप खूप हात आवरले. हो. मैत्रिणीच्या घरी जाते म्हणून. सांगायचं लागलं आहे ये ना. ये 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 बस ना बस. काय मग कसं काय चाललंय तुझं नाटकांचं? म्हणजे नवीन नाटक लिहायला घेतलंय. अरे वा. जम चांगला आहे हम्म. पण नाटक लिहायची काही लिंक मिळत नाहीये. मिळेल रे मिळेल. तू फक्त लिहित राहा. विकास हा? तू काय आयुष्यभर नाटकच करत राहणार आहेस की काय? म्हणजे अरे मला अरे मला बोलतेशी अरे दे ना उत्तर हो म्हणून. साल्या तू हो म्हणणार नाहीसच. श्री बोल ना क्या बात आहे? काय नाही. मी आहे आतमध्ये. बोल. काल अभि भेटला होता. बंद विषय बंद. नाही ऐकावंच लागेल तुला. अरे 1.5 तास तो माझ्याशी बोलत होता. अरे त्याचं बोलणं पटलं मला, म्हणून वाटलं तुझ्याकडे क्लिअर करावं. कट विषय कट. अरे पण त्याला तुझ्याशी बोलायची इच्छा आहे. मला या विषयावर चर्चा नकोय विकास. ही चर्चा नाहीये श्री, ही चर्चा नाहीये. अरे एकदा काय ते समोरासमोर बोलून घे, मग तुला बरंच काही कळेल. गैरसमज दूर करणार. सॉरी 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 सॉरी. अरे सॉरी म्हटलं की झालं. अरे हे जे तू काय करतोयस ना ते केवळ स्वतःच्या खोट्या अभिमानापोटी. हे बघ विकास हा खोटा अभिमान नाहीये. आणि खोटा अभिमान धरून बसणार असशील ना तर एक विनंती जरूर करेल. बोल अरे जा ना जा, स्वतःच्या घरी राहायला जा. विकास. अरे कशाला इथं राहून तिला त्रास देतोय? गेली 8 वर्ष राहतोस इथं तिच्या घरात. अरे एकाच घरात राहता दोघं. पूर्वीसारखं प्रेम नाही. आणि नवरा बायको मध्ये का कधी भांडणं होत नाहीत का? म्हणून ते आपल्या आयुष्यावर एवढं सावट आणत नाहीत कधी. बंद विषय बंद. माझा आहे. तू समजतो तसेच तिथे समजलं त्याची नाहीये. मग कसले संबंध आहेत? हे बघ, मला अशा वातावरणात येणं अवघड झालंय. यावंसच वाटत नाही. येऊ नकोस. श्री हे बघ माणसानं मनाविरुद्ध कुठलीच गोष्ट करू नये. चलो छोड़ दो इन बातों को. बस अरे बस विकास बस. बरं मला सांग रिहर्सल कशी चालली आहे? विकास विकास मी तुला विचारतोय रिहर्सल कशी चालली आहे? ठीक. पोरांचं पाठांतर जरा कच्च आहे. प्ले कधी? आहेत 5 दिवस बाकी आहे. अरे 5 दिवस आहेत ना, मग होईल सगळं नीट. मी परवा येतो परवा. हो. विकास घे. अरे हे
अरे घे चहा घे. माझा मगाशीच झालाय. तू घे रे चहा घे. घे ना. अरे घे. मुन्नूकडे गेले होते. तुला विचारत होत्या. कशी आहे? एकदम मजेत. तुला सांगते इथल्या वातावरणात इतकी मिसळून गेली आहे. आता आई भेटायला गेल्यानंतरच तिला आईची आठवण येते. बरं तिचा एक निरोप आहे तुला. काय? अरे गॅदरिंग साठी नाटिका लिहून हवी आहे तिला. हो का? हा. दे, नक्की दे. विकास हा? मी नाक्यावरती सिगारेट घेतोय. तू या. अरे श्री थांब. हा, मी पण येतो. तू बस रे. आरामात बस. हा? आरामात. आटपलं की ये. आरामात. बरं कितकी हा? मी पण निघतो. अरे नाही तू बस 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 मला बोलायचंय तुझ्याशी. बस. चहा घे. हा बोल. बघतोयस ना बघतोयस ना घरात काय चाललंय ते. त्याला जरा समजावून सांगशील. म्हणा किती वर्ष अजून हे सगळं डोक्यात ठेवून बसणार आहे. किती वर्ष. मला हवं होतं चौकटीतलं राज्य, चौकटीतला संसार, एक आदर्श संसार, एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या पती पत्नीचा आदर्श संसार. आदर्श पत्नी आणि त्यांचा आदर्श संसार. पण वाटायला आला हा असला विस्कटलेला संसार. विकास मला माझं पूर्वीचा सुख हवंय ते. मला माझा पूर्वीचा श्री हवंय. माझा श्री, माझा राजकुमार. राजकुमार 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 माझा राजकुमार कसा घोड्यावरून दौड करत चाललाय. गेला दूर गेला फुलबकावलीचं फुल आणायला. पण नको मला फुलबकावलीचं फुल नको. मला माझा श्री हवा. माझा श्री, माझा राजकुमार. माझा राजकुमार अगदी परत येईल पूर्वीसारखा. हसत हसत येईल. हसत हसत अंतरात माझे डोळे झाकेल आणि म्हणे ओळखलं श्री. सोड ना रे. डोळे दुखतात ना. सॉरी. सॉरी. काय रे किती उशीर. नाही इथेच बस. हा बस ना. छान दिसतोय नाही. रेषेवरच्या वेलांसारखा. ए बघा ना हळूहळू बुडत जाईल. ए बघा बुडत जातोय. ए बघ ना थोडा राहिलाय. ए थोडा बुडाला. हसतोस काय. अगं बुडाला काय बुडाला. मावळला म्हण मावळला. सूर्य मावळला. सूर्य मावळला. वेलांटी मावळली. छे गळून पडली. काय बघतोस. तुझे डोळे
तुझ्या डोळ्यात सुंदर सायंकाळ आणि समोर मावळणारा सूर्य आणि अनुपम सौंदर्याच्या शेजारी मी. श्री, तू पण ना. श्री, आपण सुद्धा ना आपल्या घरात असा सायंकाळचा देखावा लावायचा ना. लावलेल ना. अगं तुला आवडणारं सारं आवडेल मला. खरंच? हो तुझी शपथ. हा, चला. निघायचं. निघूया? हो, चल. 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 ए, हा, ऐक ना. काय गं? मी आहे ना मुलीसाठी बँकेत अर्ज केला. हा. हा? लवकरच आपल्याला आहे ना जागा मिळेल. हा. मग आहे ना आपण ताबडतोब लग्न करू. आदर्श विवाह मंडळ शुभमंगल सावधान. ए, शी, हे काय? वाळू काय टाकतोस? वाळू मग? अगं अक्षता आहे अक्षता. या, अक्षता. काय तरी स्वस्त. चल निघायचं ना. निघूया. चल. ए, काय ग? इकडे ये. मला ना ह्या खडकावरती चढायचं. अगं पडशी. नाही नाही, तू पकड मला. बरं, ए, असं नाही बघ. अगं, पडशी. काय हरकत नाही मला. मला चढायचं. बरं बरं सावकाश पकडा. सावकाश सावकाश. हा पकड. हो सावकाश सावकाश. हो. कल प्लेन है हमारा, देखने आओगे? पहा. साहित्य संग्रह येशील ना? येईल. नक्की येईल. नक्की येईल. तुझा प्ले पाहायला जरूर येईल. येईलच. येईल. नक्की येईल. खरंच येईल. येईल. इतकी हा? तू हरवलीस कुठं? नाटकं. त्याची नाटकं. त्याची नाटकं मला खूप आवडतात. अगदी वास्तववादी. पण आता वास्तवात उरलाय कुठे? सगळीकडे मुखवटे चढून वावरतात. असं वाटतं मी ना पुन्हा एका नाटकात काम करावं. एक छानसा रोल करावा. त्याला बक्षीस मिळेल. माझ्या श्रीला आनंद होईल. तो म्हणेल माझ्या बायकोने आयुष्यात काहीतरी कमवलंय. नाटक अभिनयाचं रौप्य पदक. अजून कसं आलं नाही? ना याची गंमतच करायची. मला अभिनयाचं रौप्य पदक मिळालंय हे त्याला सांगायचंच नाही. बघू त्याला काय वाटतं ते. आला वाटतं. हे काय? कधीपासून वाट बघते मी तुझी. कधीपासून? अर्धा तास झाला असेल मला येऊन. ए, मला सांग तू एवढा उशिरा का आलास? मी 5 वाजताच घरी आलो. 6 वाजेपर्यंत तुझी वाट पाहिली. शेवटी कंटाळून निघून गेलो. हा, ते आज आपल्या लग्नाचा वाढदिवस. आपल्या लग्नाचा वाढदिवस. अरे हो, मी सांगायचं विसरले. आज ना आमच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. बँकेचं नाटक राज्य नाट्य स्पर्धेत पहिलं आलंय. मला अभिनयाचं रौप्य पदक मिळालंय. आणि अभिला सुद्धा प्राइज मिळालंय. हे सगळ्यांनी आमचं ना अभिनंदन केलं. आणि तुला माहितीये का, ऑफिसमध्ये भल्या मोठ्या फळ्यावरती ना भल्या मोठ्या अक्षरात आमच्या दोघांचीच नावं होती. कीर्ती करंदीकर, अविनाश इंदुरकर यांचं त्रिवार अभिनंदन. इतकी मज्जा आली ना श्री, खूप मज्जा. श्री, तू अभिनंदन करणार नाहीस?
केलं ना सगळ्यांनी? श्री मला सांग, तू घरी किती वाजता येतेस? हा घरी किती वाजता येतेस? 6 पर्यंत. ठीक आहे. एखाद वेळेस बसला किंवा ट्रेनला उशीर झाला तरी 6 वाजेपर्यंत तू घरी यायला पाहिजेस. कदाचित 6:30 होती. उद्यापासून तू 7:30 वाजता घरी यायला पाहिजेस. का? मी सांगितलेलं कळलं नाही? अरे पण नो मोर डिस्कशन. कमाल करतोस तू. एवढ्या वर्षात कधी माझ्याही बंधनं घातली नाहीस, मग आताच का? हे बघ, मला जास्त खोलात जायचं नाहीये. अरे पण मला कळायला हवंय ना, तुझं माझ्यावरचं हे असलं बंधन का? हे बघ, जे काय असेल ते स्पष्ट बोल. उगाच तेढ्यात जाऊ नकोस. यापुढे तू नाटकात काम केलेलं मला चालणार नाही. पण एकाच नाटकात काम केलं मी. तेच नाटक भोवलं मला. कलाकार या नात्यानं कलाकाराची कला जोपासता यावी म्हणून तुला मी मोकळीक दिली. पण तू काय केलं? हा? लाईव्ह सांग ना, काय केलं मी? काही नाही. बायकोचं यश तुझ्या डोक्यात गेले. गेली 20 वर्ष या क्षेत्रात राहून तुला म्हणावं तसं यश मिळालं नाही ना, म्हणून तुझ्या इगोला धक्का बसला आहे. बघ केतकी, माझ्या डोक्याचा ताप वाढवू नकोस. तू वाढवतोयस माझ्या डोक्याचा ताप. व्यवस्थित बंधनाखाली. मान्य आहे मला, मी तुझी बायको आहे. तुझ्या आज्ञेत तुझ्या बंधनात राहायला हवं, पण बंधनाला सुद्धा मर्यादा असतात. अरे ऐक ना माझं. हे बघ, तू मला शहाणपणा शिकू नकोस. काय तू शहाणपणा शिकवतो? भांडण करायला निमित्त शोधतोस रे तू. काय 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 म्हणालीस? भांडण करायला निमित्त मी शोधतोय? बायकोचं यश माझ्या डोक्यात गेलंय. एक काय कुठं अभिनयाचं रौप्य पदक मिळालं तर रंगभूमीवरची सर्वश्रेष्ठ अभिनेत्री झालीस. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री. आणि काय कर, कुणाचं यश डोक्यात घालून स्वतःचं डोकं तापवणारा रंगकर्मी नाहीये मी. नाहीये. आता मला बोलावंच लागेल. कमान ये, अशी समोर ये. माझ्या डोळ्यात डोळे घाल आणि सांग, तू अभि बरोबर सिनेमाला गेली नव्हतीस? नाही. टॉकीज नॉवेल्टी, सीट नंबर D1 D2, चित्रपट सिलसिला गेली नव्हतीस? कोणी सांगितलं तुला हे सगळं? मी पाहिलं. तू आला होतास त्या पिक्चरला? अरे मग हाक नाही का मारायची? हे ऐक ना, अरे मग मी जस्ट फ्रेंड म्हणून त्याच्यासोबत गेले होते. अरे मला अभिनयाचं रौप्य पदक मिळालं, त्याला सुद्धा प्राइज मिळालं. त्याने मला आग्रह केला म्हणून 3 तास माझी बायको एका परपुरुषाबरोबर सिनेमा बघते. स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस विसरून, स्वतःच्या नवऱ्याला केलेलं प्रॉमिस विसरून. अगं काय वाटलं असेल मला? हा? सांग ना, कोणत्या कल्पना करू मी? 3 तास माझी बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर पिक्चर बघते. नाहीये. ऐक ना थोडंसं. प्लीज ना. हे बघ. 3 तासाचा सहवास कुठला पुरुष सहजासहजी सोडेल? सांगशील मला? आता मी तुझं अभिनंदन करतो. कॉंग्रॅट्स मिसेस केतकी
की करंदीकर, तुम्हाला अभिनयाचं रौप्य पदक मिळालं म्हणून नाही, प्लीज माझा हात नवऱ्याला दिलेलं प्रॉमिस तोडलं त्याबद्दल, असं नाही माझा ऐकून. नवऱ्याला चकवा दिलास त्याबद्दल. श्री श्री ऐक ना. असं करत नाहीये. अरे ऐकून घे. श्री ऐक ना रे. माफ कर ना मला. माफ कर ना. मी just friend म्हणून त्याच्यासोबत गेले. Just friend म्हणून. तुझी शपथ. तुझी शपथ श्री. फक्त माझा एक चांगला मित्र आहे. फक्त माझा मित्र आहे. Sorry. पण मी त्याच्याशी खोटं बोलायला नको. पण त्याने माझ्याबद्दल वाईट गैरसमज करून घेतला. मग मला सुद्धा राग आला रे त्याचा. नाही प्रयत्न केला मी त्याच्या मनातील गैरसमज नाही प्रयत्न केला. माझं चुकलं नाही. माझं चुकलं माझं. पण काय त्याने काही समज करून घेतला माझ्या. नाही प्रयत्न केला त्याच्या मनातील काही समज होता. नाही प्रयत्न. नाव तरी सांगा. हॅलो काय कमेंट आले तेच बघ ना. हॅलो कमेंट उलट ना तुझा. श्रावणवासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते क्षणात येते सरसर कविता आम्ही शिकली. क्षणात पिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा काय माहित सातवीला म्हणजे असं गोप दुहेरी विणला असे, मंगल पूर्ण काय बांधले तुम्ही कधीच नभो मंडपी कुणास. म्हणजे मला काहीतरी आठवत नाही. किती सुंदर कविता लिहिली. ती बावली बावली नाही डोळे. मी काय करतो तरी आता मोबाईल कूल आहे. आठ वाजले अजून ही बाई आलेली नाही. आज सुद्धा गेली असेल त्याच्या बरोबर.
तो मिस्टर अविनाश शांताराम इंदुलकर. तिच्याशी प्रेम करता यावं म्हणून हा डायरेक्टर झाला. शी ऍक्टेड इन दॅट प्ले, गॉट प्राइज अँड फॉलो हिम. विसरली, नवऱ्याला विसरली. नवरा काय, प्रियकराला विसरली. 8 वाजले. केतकी, मी तुला विचारतोय, 8 वाजले. माहिती काय करतेस एवढी रात्रभर बाहेर? सुख सुख शोधते. माझ्या घराचं सुख हरवलंय, घरपण हरवलंय, ते शोधते. सापडलं? सापडलं का? सुख, घरपण सापडलं? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचार. हे असं किती दिवस चालणार आहे? माहित नाही. हे बघ, नवरा बायकोमध्ये अंडरस्टँडिंग असलं की सगळं व्यवस्थित होतं. अंडरस्टँडिंग चांगला शब्द आहे. देशही उत्तम आहे. अंडरस्टँडिंग न वागायचं. मला सांग, काय होणार आहे अंडरस्टँडिंग न वागून? सुखाची नदी वाहणार आहे. अंडरस्टँडिंग आता अंडरस्टँडिंगचा प्रश्नच काढतायस तर मला सांग, तुझ्याकडे आहे अंडरस्टँडिंग? आहे मला समजून घेण्याची कुवत? इतक्या वर्षात जाऊ दे. गेल्या 6 महिन्यात कधी मला समजून घेण्याचा प्रयत्न केलास? अंडर राहिलास निमित्त ठेवून. अरे तुझ्यासाठी मी माझ्या जवळच्या माणसांना दूर केलं. काय दिलंस सगळ्या? काय केलंस माझ्यासाठी? कधी माझ्या भावनांचा, माझ्या शरीराचा विचार केलास? अंडर राहिलास निमित्त घेऊन. मुन्नू, तिला सुद्धा माझ्या विरुद्ध भडकवत राहिलास. 1000 वेळा तुझी क्षमा मागितली, मला समजून घेण्याची विनंती केली. कधी दाखवलंस रे तुझं अंडरस्टँडिंग? अंडरस्टँडिंग माळे, या 8 वर्ष मी कशी राहिलीये ते माझं मला माहितीये. माझ्या मनात नसताना तूच मला एकटारायची सवय लावलीस. आता मला एकटारायची सवय झालीये. मी कमावते, मी खाते, माझे निर्णय मी घेते. त्यानंतरच्या आयुष्यात मला कुणाचीच गरज लागणार नाही. कुणाचीच नाही. Understand? You better
बरं वाटत नाही का? कुठं कुठं निघालीस कुठं? सुनीताकडे. सुनीताकडे आहे का? महाराज आहेत का? श्री श्री अरे दरवाजा उघडाय, तुझ्याच साठी उघडाय. ये ये बस. काय म्हणाली तुझी मैत्रीण? हा? मैत्रीण काय म्हणाली? काय काही नाही. सकाळी येणार होतास? हो, सकाळी कामं निघाली म्हणून आता आलो. बोलत राहा. हे बघ, मी स्पष्टच बोलणार आहे. रिहर्सल करून आलायस? हो, गुड. बोल. मी असं ऐकलंय तू म्हणे केतकीला घटस्फोट देणार आहेस. हो, जे लवकर व्हायला हवं ते उशिरा होतं एवढंच. अरे तू काय करतोयस? तुला तरी कळतंय का? येस, सर्टनली. एका मेनकेच्या मोहजाळातून का? प्लीज 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 श्री असं करू नकोस. का रे? का? तुला तिच्याबद्दल एवढा पुळका का? नाही श्री, नाही. अरे हा पुळका नाही ते. अरे तुम्हा दोघांना मी जवळून पाहिलंय, ऐकलंय. हे बघ, माझा निष्कर्ष एवढाच आहे की तुझ्याकडे अंडरस्टँडिंग नाहीये. काय? माझ्याकडे अंडरस्टँडिंग नाही? तुला कोणी सांगितलं? अरे जस्ट तू येण्यापूर्वीच याच विषयावर चर्चा झाली आमची. अंडरस्टँडिंग याच्यावरून भलं मोठं लेक्चर दिलं तिने मला. ऐकून घेतलं, सारं ऐकून घेतलं आणि ठरवलं आता घटस्फोट द्यायचा. श्री, त्यापेक्षा तुझ्या डोक्यात मनात बसलेला गैरसमज दूर कर. काय? मी माझ्या डोक्यात गैरसमज करून घेतलाय? हा? तिनं काहीच केलं नाही. आता आली ना की समोरासमोर रुजवात करून घे, मग कळेल तुला तुझी मैत्रीण किती चालू आहे ती. श्री, केतकी विषयी वेळं वाकडं बोलायला मला चालणार नाही. अरे तू समजतो तसले संबंध कुणाची नव्हते. अरे पण मी संबंधाविषयी बोललोच नाही. मग चालू म्हणण्याचं कारण काय? सांग ना. चालू म्हणण्याचं कारण काय? अरे तुझ्या या अशा वागण्यामुळे या घरातील सुख हरवून गेलंय. अरे तुम्हा पती पत्नीच्या नात्यामध्ये कडवटपणा आलाय. म्हणजे या सगळ्या परिस्थितीला मी कारणीभूत आहे असं म्हणायचं तुला? बस तू. अरे पण तू जबाबदार आहेस या परिस्थितीला. मी हो. एक्सप्लेन. तू अवीविषयी एवढा गैरसमज वाढवला नसतास ना तर एवढा रामायण घडलंच नसतं. आणि केतकीने घोर चूक म्हणून अवश्य केली आणि गैरसमजुती चौकट तुझ्या डोक्यात तयार झाली आणि त्या चौकटीमुळे तुमच्या घरातील सुख हरवून गेलंय. आणि तुमचे गैरसमज घटस्फोटापर्यंत गेले. पण त्या मुन्नूचं काय? अरे त्या मुन्नूचा विचार केलायस? त्या पोरीचं काय होईल याचा विचार केलायस का? त्या तुमच्या संसारात चिमुकलीचं काय होईल याचा विचार केलायस का? अरे तिला प्रेम हवंय रे, प्रेम. आई बाबाचं प्रेम हवंय. हे मिळेल याचा कधी विचार केलायस का? आणि आता केतकी तिला चालू म्हणतोस. अरे ती तशी असती तर एखाद्याशी. अरे एखाद्याशी कशाला? अविशी म्हण ना, अविशी. अरे हा, अविशी लग्न करून मोकळी झाली असती. हा, म्हणजे तिने अविशी लग्न केलं नाही म्हणजे माझ्यावर ती उपकारच केले. हा तिच्या सभ्यपणाचा पुरावा नाही का?
केतकीला तिची चूक मान्य आहे. आणि ती बोलताना परवा माझ्याशी रडत होती. मग रुमाल होता का तुझ्याकडे? हो का? त्याचा डोळे पुसायला. श्री, हे बघ, मी इतकंच सांगेन, घटस्फोटाचा विचार सोडून दे. अरे ती बाई जिवंत राहणार नाही. तिला तिला आधार दे रे, आधार दे. फक्त एक वेळ माझ्यासाठी माफ कर तिला. माझ्यासाठी एक वेळ माफ कर. नाही मी कुणी देव नाही रे तिला क्षमा करायला. स्वतःच्या पावलाने ती इथून चालत आहे. वाट चुकी, दोघांची चुकामूक झाली. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती माझी कीर्ती मला सापडलीच नाही. मगाशी तू येण्यापूर्वी काय म्हणाले ऐकायचंय? मी कमवते, मी खाते, माझे निर्णय मी घेते, माझ्या पुढच्या आयुष्यात मला कुणाचीच किती अगं विकास, काय म्हणत होतास तू? भेटली? कोण? सुनीता भेटली का? नाही, मग मी डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांकडे कशाला? ताप येतोय मला, अशक्तपणा सुद्धा खूप वाढलाय, खोकलाही लागलाय आणि डोळ्यासमोर अंधारी येते आणि सांध्यांचं तुकडं पण चालू झालंय. मग औषधं दिली का? औषध हो. नाही, उद्या बोलवते. हो. मग देतो म्हणालेत. विकास, मला बहुधा कावीळ? विकास, माझे काम करशील? हा, बोल बोल, नक्की करीन, बोल. मुन्नूकडे जाशील? हो, जाईल. घेऊन ये तिला, घेऊन ये. राहील माझ्या सोबत काही दिवस. घेऊन हो. आणशील ना? हो, आहे. किती 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 सम्राट, किती काय होतंय? किती पाहिलीस तिची अवस्था? अरे मगाशी ती तुला रागाने काही बोलली असेल म्हणून तूही, अरे ती बाई कोसळायच्या आत तिला आधार दे रे, आधार दे. अरे ते दोघांच्या फायद्याचं आहे. काय आहे? डिवोर्सचा फॉर्मॅट दोघांच्याही फायद्याचा. शिरीष, मला ना तुझी खीळ येते रे, खीळ येते. बोलावंसही फार वाटतं. बोलवाय असतो पण नाही बोलत. पण हा, त्या कागदाविषयी इतकंच सांगेन, हा कागद म्हणजे तुझ्या डोक्यातून निघालेला सूड आहे, सूड. त्याला काहीच अर्थ नाहीये आणि स्वतःच्या हातानं स्वतःचं नुकसान करून घेतोय. कदाचित याचा तुला राक्षसी आनंद मिळत असेल, पण हा आनंद फार काळ टिकणारा नाहीये. एक दिवस तुला उद्ध्वस्त करेल, उद्ध्वस्त. विकास,
स्क्रिप्ट विसरलास. विकास हा मुन्नूला नक्की घेऊन ये. हो ये नक्की घेऊन ये. तू काही काळजी करू नकोस. ये त्याच्यावर सुद्धा वैताग आला. मी थोडं बोलणार आहे. गेली 8 वर्ष आपण परस्परांपासून दूर राहतोय. या 8 वर्षात कुणाची कुणाला कोणत्याच बाबतीत गरज लागलेली नाही. यापुढे लागेल शाश्वती कमी. तसे तुलाही माझी गरज राहिलेली नाही. तुझे निर्णय तू घेतलेस, त्याला मी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. माझे निर्णय मी घेतले, त्याला तू ऑब्जेक्शन घेतलं. दोघांमधला विश्वास आता उरलेला नाही. परत आणू म्हटलं तरी ते शक्य नाही. केवळ मुखवटे घालून आपण एकमेकांसमोर येऊ, हे मुखवट्याचं जगणं मला नकोय. किंबहुना मला ते आवडत देखील नाही. या तुझ्या घरात तुम्हाला राहू दिलंस, हे अनंत उपकार आहे तुझे माझ्यावर. त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आणि राहिला प्रश्न मुन्नूचा, तो नंतर सोडू. आता माझा हा निर्णय मी पूर्ण विचारांती घेतलाय. आपण घटस्फोट घेऊया. आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगने घटस्फोट घेऊया. नाही श्री, मी हा विचार नाही केलाय. खरंच नाही केलाय. तुम्ही हा विचार नको करूस. मुन्नूचा विचार कर. तिला जरा मोठी होऊ दे. नको हा विचार कर. माझा विचार झालाय. वेट वेट. बघ माझ्याकडे बघ. खूप सहन केला ना मी. सगळा दोष तू मला देतोय. मी चुकले. हा, एकदा चुकी केली, पण त्याची 100 वेळा माफी मागितली. नाही माफ केलंस. स्वतःच्या मनात संशय वाढवत राहिलास. खोटा अभिमान जपत राहिलास. आणि तू काही नाही केलास. देवासारखा गप्प राहिलास. इतकी वर्ष आपण दूर राहतो, एकाच घरात, तेही माझ्या घरात. बँकेनं दिलेल्या या माझ्या घरात. इतकी वर्ष माझ्याशी न बोलता, भांडण करत, टोमणे मारत राहत आला
किती काळ राहतोस म्हणून नाही विचारलं का? कधी विचार केलास? अरे, माझ्या घरात राहून तू तुझ्या मित्र मैत्रिणींना आणून दारूच्या पार्ट्या केल्यास मी कधी विचारलं तुला? माझ्या घरात राहून तू तुझ्या नाटकांचे मुहूर्त केलेस, मी कधी विचारलं तुला? नाही विचारलं का? कधी विचार केलास? मी तुझ्यावर प्रेम केलं नसतं ना तर तेव्हाच सांगितलं असतं तुझी व्यवस्था बघ म्हणून, पण नाही सांगितलं का? कधी विचार केलास? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि तू आभार प्रदर्शन करून मोठेपणाचा आवडतोस, तेही माझ्या घरात. माझ्या घरात राहून तू मला घटस्फोटाची धमकी देतोय, तेही माझ्या घरात. जा, देईन मी तुला घटस्फोट. गेट आउट. I say get out. 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 Get out. Out. Get out. Out. Yes. Out. श्री, श्री. श्री, जाऊ नको. तपस. मला हवंय. मला खरंच हवंय. तपस ये, शाप. श्री. स्वप्न काय नाटक झालेलं नाही कॉलिब्रेशन हा एवढं मला काय करायचं आपण टाकायला पहिली स्टार्टिंग स्टार्टिंग आहे बरं चल बसमोर आहे ना
अगं काय हे बघ आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय मम्मीला भेटायला. मला हॉस्पिटलला जायची भीती वाटते. अगं भीती कसली, जायचं आणि यायचंय. खोटं सांगू नको, काल पण असंच सांगून 2 तास लावले. अगं पण मम्मीच्या शेजारी बसावं लागतं, त्यांच्याशी गप्पा माराव्या लागतात. हे मीरा आपण मम्मीला घरी घेऊन येऊया. डॉक्टरांनी सोडलं तर मी सोडायला सांगेन. बरं आपण आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ना तू डॉक्टरांशी बघ, तुझा तयारी कर जा. मी आत येऊ? साहेब तुम्ही आणि असं विचारताय काय? हो घर तुमचंच आहे. कुठं गेली तुझी बाई? असो, तो माझा विषय नाहीये. मी आलोय माझं सगळं सामान न्यायला. बसणार नाही तुम्ही? नाही, मला वेळ नाहीये. मला निरोप कळाला नाही. निरोप कसला? वास 8 दिवस झाले. बाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अच्छा, बसा ना. कधी येईल? ती परत आली की मी येईल. म्हणजे थांबणार नाही तुम्ही? नाही, मला वेळ नाही. हो पण साहेब तुम्ही थांबलात तर मीरा. मुन्नू, अगं तू कधी आलीस? आठवडा झाला येऊन गेला. गेल्या 2 महिन्यात तुम्ही भेटायला आला नाहीत पप्पा मला. अगं माझ्या नाटकाच्या रिहर्सल्स होत्या. म्हणजे तुमच्या अजून नाटक चालू आहे? मुन्नू, साहेब तुम्ही बसा, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. नाही, मला नाही जमणार. साहेब थांबा ना, बसायला. नाही, मला किती वेळ लागेल यायला? वेळेत बोलायला लागलाय पप्पा. मुन्नू, म्हणून मला भेटायला आला नाहीत ना. हे बघ मुन्नू, आठवड्यातून 2दा भेटायचं प्रॉमिस केलं होतं तुम्ही. हे बघ मुन्नू, मम्मीसाठी नाही, माझ्यासाठी तरी बसा. नाही. चल ग मीरा. मुन्नू, हे बघ, अगं रागवलीस माझ्यावर. हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे रागावण्याने रुसून सुटलंय पप्पा. हे बघ, अगं रागू नकोस ग. हे बघ, अगं मी येणार होतो तुला भेटायला. मुन्नू, आज रागू नकोस ना ग माझ्यावर. मला समजून घे. हे बघा मागच्या भांडणात अडकून राहू नका. तो बाईंच्या मनात आता पूर्वीचं नाहीये, पुरलेला नाहीये. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी शपथ घेऊन सांगते. हो, खरं खरं सांगते, तुम्ही इथून गेल्यापासून ना 10 वेळा तरी तुमच्याविषयी चौकशी केली आहे त्यांनी माझ्याजवळ. आणि आता तर हजारपणात त्यांची हिंमतच खचून गेली. सारख्या विचार करत असतात. साहेब खरं सांगू तुम्हाला, संशय माणसाला पोखरतो, कमजोर बनवतो. हो, असलेलं नातं मोडीत काढतो. तुम्ही तुमचं असलेलं नातं मोडीत आणू नका, ही एवढीच एक विनंती आहे साहेब तुम्हाला. नाही, मला नाही जमणार. मीरा, मोठ्या माणसाला बसायला नसतो. त्यांना बसायचं असेल तर बसतील, त्यांना निघायचं असेल तर निघतील. तू चल, मम्मी आपली वाट बघत असेल. चल. मुन्नू, साहेब बसा तुम्ही. तुम्ही बसलात ना तर हे घर भरल्यासारखं वाटते. येते. ए मीरा, ए ना गं. आले.
मीरा, ए मीरा, तू दरवाजा सकाळ उघडा ठेवून मीरा कुठे गेली? ती बरं झालं, बरं झालं तू इथं भेटलास. अरे तुझ्या सगळ्या अड्ड्यांवरती शोधलं मी, पण भेटलाच नाहीस. मी काय चालवलंच काय तू? म्हणजे अरे केतकी तिकडे हॉस्पिटलला ऍडमिट आहे, तुला एकदा वेळी जावंसं वाटलं नाही? अरे तुझी बायको आहे ना ती, कोणी दूरची नातेवाईक नाही. हे बघ, सगळे जण तिला पाहायला येतात, तिच्या ओळखीचे, तुझ्या ओळखीचे. अरे प्रत्येक जण येणार माणूस तुझी चौकशी करत असतो. का 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 व? हे बघ, मी गंभीरपणे बोलतोय. अच्छा बरोबर, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे नाही का? अरे तिला तिच्या तब्येतीपेक्षा तिला तिचे विचार, तुझे विचार, मुन्नूचे विचार जास्त तिला त्रास देत आहे. आणि आता विचार करायला वेळही खूप असेल. वर पडल्यावर दुसरा उद्योग काय? हे बघ, मी जास्त काही बोलत नाही, म्हणजे तू बघायला जाणार नाहीस. उद्या त्या बाईचं काय बरं वाईट झालं म्हणजे तुला जरा सुद्धा दुःख वाटणार नाही. मला फरक पडणार नाही. गाईस, तू माणूस नाहीस, एक चांगला नवरा बनू शकला नाहीस, एक चांगला बाप बनू शकला नाहीस, एक चांगला मित्र बनू शकला नाहीस, कारण तुला नात्यापेक्षा तुला इगोची जास्त काळजी. वाढवत राहा तुझा इगो. त्याला इतका उंच कर की तूही त्याच्याकडे पाहू शकणार नाहीस. अरे कोसळशील खाली, उठायची संधी देखील मिळणार नाही. अरे एकटा पडशील, एकाकी राहशील. लवली, छान चित्र रंगवलंयस हा विकास, शी, पण मी मनानं कमकुवत नाहीये. अरे माणसं मनानं कमकुवत असावी लागतं तसं नाही. अरे धड ताकद माणसं देखील मनानं कमकुवत असली तरी कोसळतात. मला आता कुठल्याच गोष्टीची गरज वाटत नाही, पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. बायको माझी, तिच्या आजारपणाबद्दल मी डिस्टर्ब व्हायला पाहिजे, मग तुम्ही सभोवतालची माणसं डिस्टर्ब का होताय? शी, तू काय बोलतोयस काय तू? ए मीरा, आपण मम्मीला घरी घेऊन येऊया. मुन्नू, मी काकांना सांगते. काका मम्मी, काय झालं मम्मीला? काका मम्मीला घेऊन या ना. आणूया. मुन्नू, बाबा प्लीज. काका मला माझी मम्मी हवे. आणूया बाळा, आपण आणूया तिला. मुन्नू, अगं कशी आहे तुझी मम्मी? हा? कोण आलं होतं हॉस्पिटलमध्ये भेटायला? टेलर मामा, आजी आजोबा. आजीनं मला जवळ घेतलं, रडायला लागली. मग मला पण रडायला आलं. आजी म्हणाली माझ्याकडे येऊन राहा. मग तू काय म्हणालीस? येते म्हणाले. मम्मी बरी होईपर्यंत मी आजीकडेच राहणार आहे. का? इथं राहून काय करू? मम्मी हॉस्पिटलला, तुम्ही रेसलवर, घरात मी आणि मीरा. मी एकटी नाही राहू शकत पप्पा. मी आहे ना तुझ्यासोबत. तुम्ही सोबतीला राहून काय कराल? शाळेत येताना नेहमी रोज सामग्री सांता करून द्यायची. तुम्ही द्याल? ती माझ्या कपड्यांना इस्त्री करायची. तुम्ही कराल? ती माझं दप्तर भरायची. तुम्ही भराल? ती माझा अभ्यास घ्यायची. तुम्ही घ्याल? मुन्नू, अगं मी तुझा कुणी नाही का? मम्मी तुमची कुणीच नाही का पप्पा? का गप्प का झालास? दे, अरे उत्तर दे ना तुझ्या प्रश्नाचं. दे उत्तर.
विचार करून सांगतो. साहेब तुम्ही जरा अति करताय असं वाटत नाही का तुम्हाला? हो आम्ही सगळी माणसं तुम्हाला बरोबरीनं विनवू की एकदा जा त्याला भेटा त्याची विचारपूस करा. हो कशासाठी? बाईंची गरज कुणाला आहे? जर तुम्ही पप्पा माझ्याबरोबर मम्मीला भेटायला आला नाहीत ना तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. कॅडबरी सुद्धा घेणार नाही. मम्मीची चक्कर. आई मला नाही जमणार. साहेब हो मुन्नू काय झालंय मम्मीला? मुन्नू मुन्नू बोल ना. मुन्नू बोल. मुन्नू बोल काय झालं मम्मीला? मुन्नू येईन तुझ्यासोबत. पप्पा माझे भेटेल. गुड पप्पा. भेटेल तिला. सर आय लव्ह हर. सर सर तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला लवकर. बिजू सर बिजू काय झालं? सर तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला लवकर. अरे काय झालं? सर मी सांगतो तुम्हाला तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला. अरे पण काय झालं? सर मी सांगतो तुम्हाला चला तुम्ही. अरे पण काय झालं? सर वहिनी. अरे बोल ना. वहिनी. अरे काय झालं माहिती ना? अरे बोल ना बिजू. सर वहिनी काय झालं? सर वहिनी. अरे मी भेटणार होतो रे तिला. तिची माफी मागणार होतो. तिची क्षमा मागणार होतो. पण आता कसं का? काय झालं मम्मीला? सांगा ना काय झालं मम्मीला? ए तुझा काय झालं मम्मीला? सांग ना काय झालं मम्मीला? ए मीरा काय झालं मम्मीला? तुझी मम्मी